मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपल्या अकाउंटवर असणारा पगार हा नक्की आपला असतो की आपण लोकांना दाखवण्यासाठी घेतलेल्या वस्तू फेडण्यासाठीची एक रक्कम? आजकाल सुशिक्षित तरुणांमध्ये एक ट्रेंड आलाय, तो म्हणजे दिखावा. आपण आपल्या मित्रांसोबत एका फॅन्सी कॅफेमध्ये जातो, पण तिथं चहापेक्षा टॅक्स जास्त असतो. तिथलं बिल जेव्हा बजेटच्या बाहेर जात असतं तेव्हा आतून जीव तुटत असतो. पण ग्रुपमध्ये इज्जत जाईल म्हणून आपण हसत हसत क्रेडिट कार्ड स्वाईप करतो. आणि प्रॉब्लेम काय माहितीये का, की आपल्याला आज माझी ऐपत नाही किंवा मला हे परवडणार नाही, हा साधा नाही हा शब्द आपल्याला बोलता येत नाही. ही गोष्ट फक्त कॅफे पुरती मर्यादित नाही. तर मित्राने नवीन आयफोन घेतला तर आपल्याला पण नवीन आयफोन घ्यावा वाटतो. भले पुढे 24 महिने नो कॉस्ट EMI का भरावं लागणार. कोणीतरी फॉरेन ट्रिपला गेलं की लगेच आपल्याला पण जावं वाटतं, कारण इंस्टाग्रामवर रील टाकायची असते ना. आश्चर्य वाटतं की ऑफिसमध्ये मोठमोठे डिसिजन घेणारे आपली हुशार मुलं मुली जी लोक काय म्हणतील या भीतीपोटी स्वतःला कर्जाच्या खाईत ढकलून देतात. आपण कमवतोय ते आपल्या भविष्यासाठी की इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सना खुश ठेवण्यासाठी? खरे एज्युकेटेड आपण तेव्हा होऊ ज्यावेळेस आपल्याला आपल्या खिशाची मर्यादा कळेल आणि ती लोकांसमोर मान्य करायला कधी लाज वाटणार नाही. माझं आज बजेट नाही असं छाती ठोकपणे सांगणारा माणूस कधीच कुणाचा गुलाम होत नाही. ब्रँडेड कपडे किंवा महागड्या गाड्यांपेक्षा महिन्याच्या शेवटी बँकेच्या अकाउंटवर असणारी शांतता ही जास्त महत्वाची असते. दिखाव्याच्या या जगात स्वतःचा रिअल गेम ओळखा मित्रांनो, आणि गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा आपल्या खिशाची प्रामाणिक राहा. बघा, विचार पटला असेल तर तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो बजेट नसतानाही पार्टी देतो. जय महाराष्ट्र.